मग त्यांनी त्या पीपीटी वरती बोलले असतील. नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये जाहीर केलेले आहे. सदरच्या शैक्षणिक धोरणाचं राज्यातील सर्व शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांच्यामार्फत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. या वेबिनारसाठी उपस्थित असणारे सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, सहविचार मंच मुख्याध्यापक, गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, विषय तज्ञ, विषय सहाय्यक आणि प्राथमिक माध्यमिकचे सर्व शिक्षक सहकारी यांचं मी या वेबिनारमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि सर्वप्रथम मी डॉक्टर सुरेश माने यांना शालेय नेतृत्व, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शालेय नेतृत्व या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर सुरेश माने, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर. नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणांतर्गत शालेय नेतृत्व आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा विषय आहे. या विषयाअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला जाहीर केलं. हे राष्ट्राचं तिसरं धोरण आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण 1986 जाहीर झाल्यानंतर नमस्कार. मी डॉक्टर सुरेश माने, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था कोल्हापूर. नवीन शैक्षणिक धोरण 2020 केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्याची कार्यवाही करण्यासंदर्भातली प्रक्रिया ही चालू झालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरण 1986 नंतर जवळजवळ 34 वर्षांनी या धोरणाची आपण नव्याने 21व्या शतकातलं हे पहिलं धोरण आहे, याची अंमलबजावणी आपण करतो आहोत. हे स्वातंत्र्यानंतरचं तिसरं धोरण आहे आणि या धोरणामध्ये ज्या पहिल्या दोन धोरणानंतरचा आणि 21व्या शतकाचा वेध घेणार आणि आजपर्यंत झालेल्या 73 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या त्या सर्वांचा मागोवा घेऊन, त्याचा शोध आणि बोध घेऊन नवीन धोरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी राष्ट्राकडे असणाऱ्या गरजा, विद्यार्थ्यामध्ये होणारे बदल, पालकांमध्ये जे बदल होतात, समाजामध्ये जे बदल होतात, त्या बदलाला अनुसरून शिवाय जागतिक स्तरावरती LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याचा होणारा परिणाम आणि त्याचबरोबर या कालखंडामध्ये जगामध्ये जी वेगवेगळी संशोधन होतात, जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या तंत्रज्ञानातल्या क्रांतीमुळे त्याचा शिक्षण क्षेत्रावरती, समाजावरती, जनमानसावरती जो परिणाम होतो, त्याची प्रचिती आपल्याला दररोज देत असते. आणि म्हणून 21व्या शतकामधलं हे पहिलं धोरण असल्यामुळे 21व्या शतकामध्ये स्पर्धेशी आपण सामना करत आहोत आणि त्यामुळे आपण त्यामध्ये टिकून राहावं यासाठी आपल्याला या धोरणाची आवश्यकता आहे. मित्रांनो, शैक्षणिक नेतृत्व, शालेय नेतृत्व आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020 यांचा जो संबंध आहे तो खूप जवळचा संबंध आहे. किंबहुना जर आपण
शालेय नेतृत्व आणि शैक्षणिक नेतृत्वाचा विचार केला नाही तर नवीन शैक्षणिक धोरणाची जी फलश्रुती आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काही त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण पाहूया की स्वातंत्र्य पूर्व कालखंडामध्ये भारतीय शिक्षणाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची बहुस्तरीय शिक्षण संस्था औपचारिक पद्धती त्यावेळेला अस्तित्वात होती. बहुजन समाज समाज जो आहे तो शिक्षणापासून वंचित होता आणि ग्रामीण जनता, गरीब स्त्रिया, मागास जाती जमाती हे असणारे घटक हेही शिक्षणापासून काही अंतरावरती होते. आणि म्हणून शिक्षणाचा उद्देश प्रशासकीय कामामध्ये मदत करणारे नोकर पुरवणे एवढ्यापुरता मर्यादित होता. शिक्षण आणि काम यामधलं अंतर वाढलेलं होतं. शिकलेल्यांनी बौद्धिक कामे आणि न शिकलेल्यांनी सामाजिक कामे करावी अशी धारणा त्यावेळेला होती. आणि त्यामुळे उच्च शिक्षण मोठ्या शहरामध्ये केंद्रित झालेलं होतं. प्राथमिकडून माध्यमिक आणि उच्च शिक्षणाकडे जाणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं होतं. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत चिंताजनक परिस्थिती होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत आणि सार्वत्रिक नव्हतं. शिक्षणाच्या सर्व स्तरावर इंग्रजी भाषेचा प्रभाव होता. शिक्षण हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय होता आणि प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्थानिक मंडळांच्याकडे होती. शिक्षण अध्यापन केंद्रित झालेलं होतं. म्हणजे जीवनाभिमुख नसून परीक्षाभिमुख होतं. मित्रांनो, याचाच अर्थ असा आहे की ज्या शिक्षणामधून उद्दिष्ट आणि ध्येय साध्य करायचे आहेत, जे माणुसकीचं शिक्षण त्याच्यामधून घडायला पाहिजे. जो नागरिक देशासाठी सुजाण सुदृढ त्याच्याबरोबर एक सक्षम असा नागरिक घडायला पाहिजे. तो जीवनामध्ये नैराश्य न बाळगता आनंदाने आपलं जीवन जगेल आणि तो आपलं वैयक्तिक जीवन जगत असताना त्याचं जीवन हे राष्ट्रासाठी मदत असेल असं न घडता फक्त परीक्षा देण्याचं काम म्हणजे कारकून तयार करण्याचं काम आणि परीक्षा म्हणजे केवळ एक हवाई या स्वरूपामध्ये जे काम आहे ते काम चालू होतं. आणि याच्या पाठीमागे इंग्रजांचा जो दुष्ट हेतू होता त्या हेतूशी रिलेटेड सर्व समाजव्यवस्था तयार झालेली होती. आणि त्यामुळे पुढे मात्र समाजामधले महात्मा गांधीजींनी काही सत्य सांगितलेले होते. तत्वाबिना राजकारण हे समाजासाठी देशासाठी उपयुक्त ठरायला पाहिजे. त्याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा उजळलेली असायला पाहिजे. याच्याशिवाय राजकारणी लोकांनी जे राजकारण करायचंय ते समाजहिताचं करायला पाहिजे ते दिसत नव्हतं. श्रमाविना संपत्ती मिळवण्यासाठी श्रम करण्याची आवश्यकता नाही. वेगळ्या मार्गाने संपत्ती मिळवणे अशा प्रकारची भावना समाजामध्ये रूढ झालेली होती. आणि जो विकास आहे तो विकास बुद्धी विना विकास अशा प्रकारची अवस्था होती. व्यापारामध्ये तेच आपल्याला दिसत होतं. नीती विना व्यापार चालू होता. चारित्र्याविना शिक्षण. शिक्षणामधून जो माणूस जो घडणार आहे तो चारित्र्यवान नागरिक घडला पाहिजे. घटनेच्या संविधानामध्ये नमूद केलेलं असतं. तशी परिस्थिती आपल्याला दिसत नव्हती. मानवते विना विज्ञानाचा विकास करत असताना मानवी जीवनाच्या बाबीमध्ये ज्या काही भौतिक सुविधा लागतात, ज्या ज्या वेगवेगळ्या साहित्याच्या स्वरूपामध्ये जो वापर होतो आहे तो मानवते विना विज्ञान अशा पद्धतीने चालू होता. आणि याशिवाय त्यागाविना पूजा अशा प्रकारचे सप्तदोष महात्मा गांधींनी सांगितलेले होते. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जे शिक्षण सुधारण्यासाठी इंग्रजांनी काही अल्पसे प्रयत्न केले. त्याच्यामध्ये मेकॉले मिनिट आहे, समग्र भारतीय शिक्षण त्याला म्हटलं जातं. लॉर्ड मेकॉले 1835 साली त्यांनी त्या संदर्भामध्ये आपला शिक्षणाच्या संदर्भातला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तो सादर केला. समग्र भारतीय शिक्षणाच्या संदर्भात वूडचा खलिता वूड यांच्या अध्यक्षतेखाली 1854 साली इंग्रजांनी केलेला शिक्षण विकासासाठीचा प्रयत्न होता. भारतीय शिक्षण आयोग 1882 मध्ये ज्यावेळेला विल्यम हंटर हे त्याचे प्रमुख होते. आणि त्याच वेळेला फुले यांनी
महात्मा ज्योतिराव फुले यांनी समोर जी साक्ष दिली सेंट्रल कमिशनच्या समोर त्याच्यामध्ये साक्ष मोफत दिली, आणि सक्तीच्या त्याच्यामध्ये शिक्षणाचा आग्रह मोफत आणि धरला सक्तीच्या की शिक्षणाचा आपण आग्रह जे धरला शिक्षण देत आहात की आपण जे ते शिक्षण देत आहात निष्कामी शिक्षण आहे, ते भारतीयांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये आयुष्यामध्ये उपयोगी न पडणारं शिक्षण आहे आणि त्यामुळे आपण सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर त्यानंतर 1902 साली भारतीय विद्यापीठ आयोग विद्यापीठ शिक्षणाच्या संदर्भामध्ये नियोजित होता, तो नेमला गेलेला होता. त्याचाही अहवाल त्या साली आला. रिझोल्युशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हाही विद्यापीठ शिक्षणाशी संबंधित 1904 साली आयोग नेमलेला होता. कलकत्ता विद्यापीठ आयोग हा मायकेल सॅड्रेल यांच्या अध्यक्षतेखाली होता. तो 1917 साली नेमला गेला आणि हार्टंग समिती आहे ती 1929 साली भारतीय शिक्षणाच्या संदर्भात नेमली गेली. अबॉट वूडचा अहवाल 1936 साली आला की ज्याच्यामध्ये व्यावसायिक आणि सर्वसामान्य अशा असणाऱ्या बाबींचा उल्लेख केला गेलेला होता. शारीरिक शिक्षण समिती ही 1936-37 साली स्वामी कुवल्यानंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आणि या शारीरिक शिक्षण समितीनेही आपला अहवाल सादर केला. एकंदरच शारीरिक शिक्षण, भारतीय शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, विद्यापीठ शिक्षण याच्याबरोबर प्राथमिक शिक्षणासाठी सुद्धा जाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली 1937 साली वर्धा शिक्षण समिती नेमली गेली की ज्याच्यावर आधारित महात्मा गांधीजींनी जो शैक्षणिक प्रयोग स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये केला त्याचा बराचसा भाग याच्यामध्ये येतो. खेर आयोग जो आहे तो समग्र भारतीय शिक्षणासंदर्भात बीजी खेर यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला. 1944 साली जॉन सार्जंट यांनी भारतीय शिक्षणाच्या संदर्भामध्ये जो अहवाल सादर केला, युद्धोत्तर भारतातील शैक्षणिक विकास आणि अहवाल, अशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतीय शिक्षणाचा विकास व्हावा, तो प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठ आणि त्याचबरोबर शारीरिक शिक्षण अशा संदर्भाने वेगवेगळ्या पद्धतीचे आयोग समित्या नेमल्या गेल्याने त्यांचे अहवालही सादर केले गेले आणि त्यानुसार थोड्याफार प्रमाणावरती बदल केला जात होता. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये इंग्रजांना भारतातून हुसकावून लावल्यानंतर आमची शिक्षण पद्धती आम्ही बनवली पाहिजे, यामध्ये आवश्यक असणाऱ्या बाबी ज्या आहेत त्या बाबींच्या, आमच्या देशाच्या गरजा, आमच्या लोकांच्या इच्छा आकांक्षा, आमच्या देशाची प्रगती यानुसार काही शिक्षण प्रणाली, शिक्षण प्रक्रिया या देशामध्ये चालण्याची गरज होती आणि म्हणून 1948 साली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग नेमला गेला आणि त्याच वेळेला श्री ताराचंद यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षण समिती नेमली गेलेली होती. या माध्यमिक शिक्षण आयोगामध्ये डॉक्टर मुदलियार यांनी 1952 साली भारतीय शिक्षणामधला माध्यमिक शिक्षण हा अत्यंत महत्वाचा शिक्षणाचा टप्पा आहे, त्यामुळे त्या संदर्भातही काही शिफारसी केलेल्या होत्या आणि आपल्या या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये पहिल्यांदा 1964-66 मध्ये जो DS कोठारी आयोग नेमला गेला तो भारतीय शिक्षण आयोगाच्या संदर्भात काम करणारा होता आणि या आयोगाने भारतीय शिक्षणासंदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं, मगाशी मी जसं म्हटलं त्या पद्धतीनं व्यावसायिक असेल, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल आणि त्याचबरोबर ज्या काही पूर्वप्राथमिक शिक्षणातल्या बाबी आहेत आणि व्यावसायिक शिक्षणासंदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या शिफारसी केल्या की यामध्ये 1937 साली महात्मा गांधी यांनी वर्धा शिक्षण योजना जी राबवली त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसतात आणि हा खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या शिक्षणाला दिशा देणारा आयोग ठरला. कारण याच्यावरतीच आधारित 1968 साली आपल्या राष्ट्राचं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालं आणि त्याची कार्यवाही करण्यात आली. 1977 साली ईश्वरभाई पटेल अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक परीक्षण समिती स्थापन करण्यात आली त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानंतर मात्र 84ला महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे समित्या 1960 नंतर झाल्या त्याचा उहापोह मी नंतर करेन, पण 1986ला आपल्या देशाचं दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं. म्हणजे 68 नंतर 18 वर्षांनी या देशाचं दुसरं शैक्षणिक धोरण 1986 साली जे जाहीर करण्यात आलं तेही अत्यंत पथदर्शी असं धोरण मानलं जातं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परीक्षण समिती जनार्दन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली 6 वर्षानंतर म्हणजे 1992ला नेमण्यात आली
त्यांनी बऱ्यापैकी पुनरावलोकन केलेला कृती कार्यक्रम 1992ला शासनाकडून जाहीर करण्यात आला आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करण्यात आली. म्हणजे प्रत्येक धोरणाची कार्यवाही झाल्यानंतर त्याची फलश्रुती काय आहे आणि त्यामधून आपल्याला पुढच्या धोरणामध्ये कोणत्या बाबींचा उहापोह विचार केला पाहिजे आणि समाजाच्या राष्ट्राच्या गरजा कोणत्या आहेत, देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणते बदल होत आहेत, याचा प्रचंड मोठा परिणाम हा आपल्या धोरणामध्ये दिसून येतो. मित्रांनो, आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे. फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. या राष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाबरोबर, राष्ट्राच्या वेगवेगळ्या समितीबरोबर या महाराष्ट्राच्या विकासासाठी, शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी आपल्या राज्यानेही त्या कालचे जे मुख्यमंत्री होते, जे काही राजकीय नेतृत्व होतं, तेही पाठीमागे राहिलं नाही. 1962 साली महाराष्ट्राची निर्मिती 1960 सालची होती. 1962 साली 2च वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने मूलभूत शिक्षण परीक्षण समिती नेमली की जी मूलभूत शिक्षणासाठी होती. चित्रा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 1965-66 ला महाराष्ट्र शासनाने शिक्षक शिक्षणाची समिती नेमली की जी शिक्षक परीक्षण केलं आणि त्या संदर्भात त्यांनी काही सूचना आणि शिफारसी केल्या. शालेय शिक्षण सुधारणा समिती सुद्धा महाराष्ट्र शासनाने पार्वतीबाई मलगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 1984 साली महाराष्ट्रातील शिक्षणासाठी नेमली. प्राथमिक शिक्षण आयोग प्राथमिक शिक्षणासाठी प्राध्यापक राम मेघे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला, तो 1992 ला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि त्यामध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील त्याच्यावरती कोणती उपाययोजना केली पाहिजे या संदर्भाने तो आयोग होता. महाराष्ट्र शासन शाळांचे कोंडवाडे नकोत, अंगणवाडा हवे ही शिफारस राम जोशी सरांनी बाल शिक्षणासंदर्भामध्ये राज्यस्तरीय बाल शिक्षण समिती नेमलेली होती, ती 1996 साली केली. म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या शिक्षणाच्या सर्वांगीण गुणवत्तेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले. मित्रांनो, याचा एकच हेतू होता की डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी जे पंचशील सांगितलं, त्या पंचशील मध्ये ज्ञान केंद्रित समाज, जे समाजाची निर्मिती होत असताना तो ज्ञानाधिष्ठित असला पाहिजे. जे माहिती फक्त समाजाकडे असून चालणार नाही, तर माहितीचं व्यवहारामध्ये उपयोजन असायला पाहिजे आणि तो ज्ञानकेंद्रित समाज बनला पाहिजे. यासाठी समाजामध्ये ज्ञानाधिष्ठितता वाढवण्यासाठी जी गरज आहे हेही त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं होतं. आमची जी शिक्षण पद्धती आहे की जी कारकून तयार करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये होती, पण आम्ही ज्या वेळेला स्वतंत्र झालो आणि आमची शिक्षण प्रणाली आम्ही विकसित केली, वेगळ्या प्रकारची धोरणं आखली, समित्या नेमल्या आणि त्यानंतर मात्र आम्ही विद्यार्थी केंद्रित शिक्षणावरती एक लक्ष दिलं पाहिजे आणि त्यावरती केंद्रित केलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार डॉक्टर माशेलकर सरांनी मांडलेला होता. आमचा भारत देश हा कुटुंब व्यवस्थेवरती आधारित आहे. आमची कुटुंब व्यवस्था जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून कुटुंबामध्ये जी महिला आहे ती महिला सक्षम झाली पाहिजे, ती सुशिक्षित झाली पाहिजे, ती शिकली पाहिजे, ती शहाणी झाली पाहिजे आणि मग अशी महिला ज्या वेळेला कुटुंबामध्ये काम करेल त्याला ती कुटुंब सुधारेल, कुटुंब सुधारलं की समाज सुधारेल, समाज सुधारलं तर आमच्या राष्ट्राचा विकास होईल आणि म्हणून महिला केंद्रित कुटुंब ही अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, या 21व्या शतकामध्ये प्रचंड बदल झाले. गेल्या 20-25 वर्षांमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनामधल्या प्रत्येक घटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. आपण ई क्रांतीकडे गेलो, ई क्रांतीकडून आपण मोबाईल क्रांतीकडे चाललो आहोत आणि आता मानव हा चंद्रावरती गेला पण मंगळावरती जाण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जे आम्ही विज्ञानाने शोध लावतोय ते मानवता केंद्रित असायला पाहिजेत. त्याच्यामधून माणुसकी, मानवता दूर होता कामा नये, विज्ञान आणि मानव याच्यामध्ये अंतर पडता कामा नये. यासाठी आम्हाला एक नवीन गोष्ट करण्याची गरज आहे, ते म्हणजे जो 2020 मध्ये APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत होता की तो जगामध्ये पहिल्या 2-3 याच्यामध्ये तो राहील आणि बलशाली बनेल, या दृष्टीने नवनिर्मिती केंद्र भारत बनवण्यासाठी आम्हाला या बाबींची आवश्यकता आहे. आणि म्हणून या 1986 नंतर 2019 पर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल झाले, NCF आले,
त्यामधूनही काही गोष्टी सांगितल्या की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये एक 5 तत्व सांगितलेले आहेत, ती महत्वाची आहेत. त्याच्यावर आधारित आपल्याला या धोरणामध्ये बरीचशी कार्यवाही झालेली दिसते. म्हणजे आपण पाठांतराला भर देत होतो, तो न करता घोकंपट्टीला फाटा देणं गरजेचं आहे. ज्ञानरचनावादी पद्धतीनं शाळेचा बाहेरच्या जीवनाशी संबंध जोडून पाठ्यपुस्तकाशिवाय आपण जर अध्ययन प्रक्रिया राबवली आणि परीक्षा लवचिक केल्या तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. नवीन शैक्षणिक धोरणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्याकडे मी जाणार नाही. माझा जो शैक्षणिक आणि शालेय नेतृत्व आणि नवीन शैक्षणिक धोरण याच्याशी संबंध जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. एनसीपी जो आहे 2005चा, त्यानंतर यशपाल समिती होती, नॉलेज जो कमिशन होतं त्याचेही काही शिफारसी आहेत, ह्याही आपण पाहिल्या. या धोरणामध्ये अत्यंत महत्वाचा प्रभाव जो आहे तो म्हणजे शिक्षण हक्क अधिनियम 2009चा आहे. कारण यामध्ये घटनेमध्ये जरी 45व्या तत्वामध्ये कलमामध्ये म्हटलेलं असेल की 7 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यात यावं, परंतु ते सक्तीचं न झाल्यामुळे आपल्याला या कायद्यानुसार याचा इम्पॅक्ट 2020 वरती जास्त दिसतो. आणि त्यामुळे त्या पद्धतीनं याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्याची वैशिष्ट्य आहेत ती पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. 19व्या शतकामधलं शिक्षण आणि 21व्या शतकातलं शिक्षण याच्यामध्ये खूप मोठा फरक झालेला दिसून येतो. आणि म्हणून आपण या नेतृत्वाचा विचार करत असताना आपल्याला शालेय नेतृत्व आणि शैक्षणिक नेतृत्वाचा विचार करावा लागेल. शालेय नेतृत्व हे शाळेपुरतं मर्यादित असतं. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्था चालक एवढ्या 4 घटकापुरतं मर्यादित असतं. शैक्षणिक नेतृत्व हे शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून अगदी MHRD मिनिस्टर पर्यंत असणाऱ्या सर्व घटकाशी रिलेटेड आहे. शालेय नेतृत्व हे आपल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरती परिणाम करतं आणि याकरता आपण जे काही करतो आहोत, शिक्षण प्रक्रिया पार पाडतो आहोत, याच्यामध्ये शाळा आणि शालेय जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये जी संशोधन आहेत तेही अत्यंत महत्वाचे आहे. मित्रांनो, कोठारे आयोगानं असं म्हटलेलं होतं की वर्गामध्ये या राष्ट्राचं भवितव्य घडतं आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेसाठी शिक्षण प्रक्रिया राबवली जाते. शाळा ही संकल्पना सुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या संपादनुकीमध्ये बदल झाला पाहिजे. शाळेमध्ये परिवर्तन घडून आलं पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आणि यासाठी आपल्याला नेतृत्व आणि विद्यार्थ्यांची संपादनूक यासाठी महत्वाच्या बाबी विचारात घेणं गरजेचं आहे. एक साधं तत्व या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हटलेलं आहे की 100% मुले शिकू शकतात हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये, मुख्याध्यापकामध्ये आणि त्याचबरोबर त्या असणाऱ्या पालकांच्या मध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला अध्ययन निष्पत्ती म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून केंद्र सरकारने वेगळ्या प्रकारच्या या अध्ययन निष्पत्ती इयत्तानिहाय जाहीर केलेल्या आहेत. त्या पद्धतीनं त्याची MHRD मिनिस्ट्रीने कार्यवाही केलेली आहे. मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा आपण अध्ययन निष्पत्तीला सोडलेलं नाही, त्याला दूर केलेलं नाही, तोच पाया मानून त्याच्यावरती काम करण्यासाठीची प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे. शिक्षक सक्षमीकरणामध्ये आपल्याला या नवीन धोरणामध्ये नेतृत्व मदत करेल. आजपर्यंत बऱ्यापैकी नेतृत्वाने मदत केलेली आहे, पण त्याचा जो व्ह्यू आहे, त्याचा ॲटिट्यूड आहे, तो आपल्याला बदलण्याची गरज आहे. आणि म्हणून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण जुनी शैक्षणिक धोरणं आहेत त्याच्यापेक्षा वेगळं नाही, ओल्ड मेडिसिन न्यू बॉटल अशा प्रकारची धारणा आपण धरण्याची गरज नाही. आणि म्हणून यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे नेतृत्व. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शाळेतला शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, संस्थाचालक असेल, या घटकांचे परिणाम विद्यार्थ्याच्या संपादनुकीवरती होतात आणि विद्यार्थ्याच्या यशावर होतात. सर्वाधिक प्रभाव या सर्व घटकांचा, स्थानिक घटकांचा असतो. आणि म्हणून शालेय नेतृत्वामध्ये समाविष्ट असणारे शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक हे घटक अत्यंत महत्वाचे आहेत आणि विद्यार्थ्यांचं सर्वाधिक यश हे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपण बघितलं असेल स्लाइडमध्ये लीडरशिप आणि टीचर प्रॅक्टिसेस स्टुडंट अचिव्हमेंट असं म्हटलेलं आहे की नेतृत्वाचा विद्यार्थी संपादनुकीवरती पडणारा जो परिणाम आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून टीचर प्रॅक्टिसेस बदलण्यावरती, ते सुधारण्यावरती,
त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं नाविन्य आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आग्रह दिसतो आहे. आणि मग जर टीचर्स प्रॅक्टिसेस बदलली, वर्गातली अध्ययन अध्यापन प्रक्रिया बदलली, त्याच्यामध्ये आमची अध्ययन अध्यापन पद्धती बदलली, त्यामध्ये वापरत असणारी मी साधने बदलली आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारची नाविन्यता निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांच्या अचिव्हमेंटमध्ये बदल होऊ शकेल. आणि म्हणून अध्ययन अध्यापन क्रिया बदलून टाकणे आणि शिक्षकांच्या परिसरातील कार्यपद्धतीचा विद्यार्थ्यांना परिसरामध्ये घेऊन जाणे या कार्यपद्धतीचा आपण वापर करण्याची गरज आहे. मित्रांनो, आपण पाहिलं असेल या स्लाइडमध्ये मास्लोनी दिलेल्या आत्मप्रतिष्ठेपर्यंत जाण्यासंदर्भातल्या शारीरिक गरजापासून, म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेला शाळेत येतो त्यावेळेला त्याची शारीरिक गरज काय आहे, तो आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ आहे का, तो निरोगी आहे का, त्याचं मन एकाग्र होतंय का, तो शाळेत येताना त्याला सुरक्षित आहे का, शाळेत त्याला सुरक्षित वाटतंय का, त्याला त्याच्या कुटुंबामध्ये सुरक्षित वाटतंय का, त्याला कुटुंबामध्ये प्रेम आपुलकी मिळते का, आम्ही आमच्या शाळेमध्ये त्याच्या सवंगड्याबरोबर शाळेकडून म्हणजे शिक्षक आणि मुख्याध्यापक त्याला प्रेम आणि आपुलकीचं वातावरण आम्ही निर्माण करून देतोय का. आणि अशा पद्धतीमधून आम्ही त्याचा आत्मसन्मान जर जागृत केला तर निश्चित स्वरूपामध्ये तो आत्मप्रचितीकडे जाईल. आणि म्हणून या नेतृत्वानं प्रेरणा आणि वर्गाध्यपन याच्यामधले केलेले नवीन शैक्षणिक धोरणातले 2020 मधले बदल हे अत्यंत महत्वाचे आहेत. यामध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षक प्रेरणा हा अत्यंत महत्वाचा नेतृत्वाचा घटक आहे. आणि या शिक्षक प्रेरणेचा संबंध हा विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेशी आहे, त्याच्या असणाऱ्या व्यक्तिमत्व विकासाशी आहे. आणि म्हणून शिक्षकाची गुणवैशिष्ट्य इच्छित यश मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये अशी बर्निंग डिझायर, ज्वाज्वल्य देशभक्ती बरोबर त्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती निर्माण करणं हेही अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण या बाबी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून शालेय नेतृत्व नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये शिक्षकाच्या क्षमता असतील, ज्ञान असेल, त्याची कौशल्य असतील, अभ्यासक्रम असेल, प्रणालीची जी काही एकूण प्रक्रियेची समज असेल, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये होणाऱ्या बदलांच्या संदर्भातला त्यानं वेध घेतला असेल, त्याचा बोध त्याला झाला असेल आणि त्यानं कार्यवाही जर चांगल्या प्रकारे केले तर निश्चित स्वरूपामध्ये हे नवीन शैक्षणिक धोरण हे 2030 पर्यंत 100% अंमलात येईल. 2040ला त्याचं पुनरावलोकन होईल. त्यावेळेला आपल्याला 1986च्या धोरणाचं आपण पुनरावलोकन परीक्षण जे केलं ते 1992ला केलं, तसं 10 वर्षांनी याचं होणार आहे. त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये सकारात्मक दिसेल. आणि म्हणून मित्रांनो, मला आपल्याला आग्रह करायचा आहे, मी नम्रपूर्वक आपल्याला आवाहन करू इच्छितो की 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये शालेय नेतृत्व आणि धोरण याच्यामध्ये असणारा सहसंबंध आपण समजून घेतला पाहिजे. वर्गातली असणारी अध्ययनात आपण प्रक्रिया द्विमार्गी केली पाहिजे, आनंदही केली पाहिजे, सचेतन केली पाहिजे. आणि आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये जे काही नवीन धोरणामध्ये बदल अपेक्षित आहेत की समूह अध्ययन असेल, त्याच्याबरोबर विद्यार्थ्याला परिसरामध्ये घेऊन जाणं असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या या कौशल्यांचा विकास करण्यासंदर्भात आपण कार्यवाही करावी, अशा प्रकारचा एक आग्रह या धोरणामध्ये दिसतो. आपण जर बघितलं असेल तर राज्य नेतृत्व असेल, जिल्हा नेतृत्व असेल, नेत्यांचा व्यावसायिक विकास असेल, विद्यार्थी कुटुंब असेल, हे सर्व लाभार्थी आहेत. अगदी वर्गातल्या घटकापासून विद्यार्थ्याच्या अध्ययनापासून एमएचआरडी मिनिस्टर पर्यंत या प्रक्रियेमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक बदल करण्याची गरज आहे. आपण शालेय अध्ययन निष्पत्ती त्या वर्गामध्ये आपण सिद्ध करणं, त्या प्राप्त करून देणं महत्वाचं आहे. वर्गातल्या 100% विद्यार्थ्यांना किमान प्रत्येक विषयाच्या 75% क्षमता प्राप्त करून देणं हे आमच्या शिक्षणाचं आणि अध्यापनाचं उद्दिष्ट आहे. तेही आपण साध्य करणं गरजेचं आहे. 21व्या शतकामध्ये आवश्यक असणारी कौशल्य त्यामध्ये दिलेली आहेत. आपण लाईफ स्किल त्यांना शिकवलेले आहेत. याशिवाय जे गाभा घटक आहेत ते गाभा घटक आहेत, मूल्य आहेत, या सर्वांचा समग्र शालेय नेतृत्वाने विचार करावा. आणि भविष्यामध्ये आणि आयुष्यामध्ये तो विद्यार्थी आपल्या देशाच्या कामासाठी, देशाच्या उन्नतीसाठी त्याच्या विद्यार्थ्याच्या मनाचं उन्नयन करणं, त्याचं पालन पोषण करणं आणि तो एक सकारात्मक ॲटिट्यूडचा विद्यार्थी बनवणं हे नवीन शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट आहे. 21व्या शतकातल्या समस्यांना तो सामोरा जाईल आणि भारत या जगामधली सर्वश्रेष्ठ शक्ती असेल, सुपर पॉवर असेल, अशा पद्धतीची अपेक्षा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यक्त केलेली आहे. तर या पद्धतीने या शालेय नेतृत्वानं आपलं नियोजन करावं,
त्याप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन करावं. NEPचा खूप चांगल्या पद्धतीनं सखोल अभ्यास करावा आणि या पद्धतीने आपण जर कार्यवाही केली तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला यश मिळेल. या कामासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडे जो शालेय नेतृत्वाविषयी दिलेला होता त्या संदर्भातलं माझे हे व्याख्यान आहे मी या ठिकाणी थांबवतो. नमस्कार.